नमस्कार. मी प्रदीप इंद्रीकर. मी एक डॉक्युमेंटरी मेकर आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर झालेल्या लॉकडाऊनमध्ये घरी बसलेलं असताना मी कोरोनाशी संबंधित अनेक विषयांचा अभ्यास करत होतो. अनेक फिल्म पाहिल्या. त्यात इंग्लंडमधील डॉक्टर जॉन कॅम्पबेल यांची यूट्यूबवरील व्याख्यानं मला खूप महत्त्वपूर्ण वाटली. डॉक्टर कॅम्पबेल हे इंग्लंडमधले एक निवृत्त डॉक्टर आहेत. इमर्जन्सी नर्सिंग या विषयातले ते तज्ज्ञ आहेत. त्यांनी जगभर काम केलेलं आहे. अगदी भारतातसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. गेली 12 वर्ष ते यूट्यूबवरून वैद्यकीय शास्त्रातील अनेक विषयावर व्याख्याने देत आहेत. त्यांचा झपाटा खूप मोठा आहे. जगभर त्यांचे 6.5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर या व्याख्यानांचं महाराष्ट्रातल्या मराठी नागरिकांसाठी मराठीतून पॅराडबिंग करायचं मी ठरवलं. अर्थात वैद्यकशास्त्र, मेडिसिन हा माझा अभ्यासाचा विषय नाही. त्यामुळे अनेक गोष्टी, अनेक शब्द माझ्यासाठी नवीन होते. त्याला मराठी प्रतिशब्द नाहीत. त्यांचे उच्चार मी आयुष्यात कधी केलेले नाही. त्यामुळे त्यात गफलत होण्याची शक्यता आहे. माझी आपल्याला एक विनंती आहे, प्रेक्षकांमध्ये जर कोणी डॉक्टर असतील आणि ते या कामात मला जर मदत करू शकत असतील तर त्यांनी कृपया मला ईमेल करावा. माझा ईमेल आय डी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. माझ्या मूकबधीर प्रेक्षकांसाठी या व्याख्यानांची एक मराठी प्रत गुगल डॉक्युमेंटवरती मी उपलब्ध करून दिली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या व्याख्यानात डॉक्टर कॅम्पबेल आपल्याला कोरोना विषाणू, त्याचे विविध प्रकार, त्यांचा इतिहास, त्यापासून होणारे वेगवेगळे रोग, त्यासाठी घ्यायची खबरदारी याबद्दल माहिती देत आहे. हे व्याख्यान डॉक्टरांनी 26 जानेवारी 2020 रोजी दिलेलं आहे. त्यामुळे यातले काही संदर्भ, काही आकडेवारी आता बदललेली असू शकते. चला तर मग सुरुवात करूया. या चर्चेत तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कोरोना विषाणूची अधिक माहिती देणार आहे, जो आज चर्चेत आहे. या विषाणूबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून ठाऊक नाहीत, पण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत आहेत. तर मी आपल्याला यातील काही व्यावहारिक गोष्टी सांगणार आहे. आपण आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण कसे करू शकता, आणि तुम्हाला जर आरोग्य सेवक व्हायचं असेल किंवा वैद्यकीय व्यावसायिक किंवा अगदी माहितगार नागरिक व्हायचं असेल आणि इतर नागरिकांचं संरक्षण करायचं असेल तर हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरेल. ह्या कोरोना विषाणूंच्या इलेक्ट्रॉनिक मायक्रोग्राफ प्रतिमा आहेत, पण त्या खूपच छोट्या आहेत. ह्या इलेक्ट्रॉनिक मायक्रोग्राफ्स आहेत आणि त्यांना कोरोना व्हायरस, त्याचा पृष्ठभाग मुकुटासारखा असतो. बाह्य प्रथिने म्हणजे प्रोटीन्स त्यावर वाढतात. तर आता आपण कोरोना विषाणूचा विचार करू. कोरोना व्हायरस, व्ही फॉर व्हायरस, कोरोना व्हायरस. तर वेगवेगळी कोरोना विषाणू असतात. खूप सारे कोरोना विषाणू आहेत. त्यांचं एक मोठं घराणंच आहे. अगदी आपल्याला होणाऱ्या साध्या सर्दीपासून ते अगदी गंभीर श्वसनाच्या विकारांपर्यंत अनेक आजार या घराण्यातील विषाणूमुळे होत असतात. तर कोरोना विषाणू प्राण्यांपासून येतात. अशा प्राण्यांपासून ज्यांच्यात काही विकृती असते. आता मी तुम्हाला या रोगाबद्दल सांगणार आहे, जे मानवांमध्ये दिसून येतात आणि जे मानवाच्या संचारातून पसरतात. तर क्षणभर आपण ह्या ज्ञात कोरोना विषाणूंची माहिती घेतली. आता हा नवा कोरोना विषाणू मानवामध्ये 29 डिसेंबर 2019 रोजी आढळला आणि हा नवा विषाणू होता नॉवेल, जो ह्यापूर्वी कधी दिसला नव्हता. त्यामुळे या विषाणूंचं वैज्ञानिक नाव आहे 2019 नॉवेल कोरोना व्हायरस. सो 2019 NCOV हे त्याचं नाव आहे. हा काय करतो तर मानवी श्वसन संस्थेवर याचा संसर्ग होतो. तर आपण आता श्वसन संस्थेच्या संसर्गाबद्दल बोलणार आहोत. अर्थात आपल्याला ऊर्ध्व श्वसन संस्थेला, जसे नाक, घसा, स्वरयंत्र,
म्हणजे गळ्याच्या वरच्या भागात संसर्ग होऊ शकतो. तसेच गळ्याच्या खालच्या भागात जसे ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्कोपॅसेजेस आणि फुफ्फुसांच्या खालच्या भागातही संसर्ग होऊ शकतो. हे सगळे श्वसन संस्थेचे संसर्ग आहेत आणि हे संसर्ग अर्थात जीवाणू किंवा विषाणूंमुळे होतात आणि या प्रकारात संसर्ग विषाणूमुळे होतो, अर्थात कोरोना विषाणूमुळे. विषाणूंमुळे मानवी श्वसन संस्थेला संसर्ग होत असतो. उदाहरणार्थ साधी सर्दी. वेगवेगळ्या विषाणूंमुळे आपल्याला साधी सर्दी होत असते. कोरोना विषाणूमुळेही सर्दीसारखी लक्षणे दिसतात. जसे साधी सर्दी हा रायनो व्हायरसमुळे होतो. इथे रायनो म्हणजे नाक. तुम्हाला ती लक्षणे दिसू लागतात, जसे नाक शिवशिवणं, नाक गळू लागणं, तापाची कणकण इत्यादी, म्हणजे साध्या सर्दीची लक्षणं. तसेच इन्फ्लुएन्झा हा एक वेगळ्या प्रकारचा विषाणू आहे ज्यामुळे फ्लू होतो. इन्फ्लुएन्झा विषाणू हा वेगळ्या प्रकारचा असतो, तर त्याच्यामुळे आपल्याला मोसमी फ्लू होतो, जो साधारणपणे हिवाळ्यात आपल्याला होत असतो, ज्याचा 1918-19 साली उद्रेक झाला होता, जो पश्चिमेत स्पॅनिश फ्लू म्हणून ओळखला गेला, ज्यामुळे जगात अंदाजे 5 कोटी लोक मरण पावले. जेव्हा या विषाणूचं उत्परिवर्तन होतं, म्हणजे त्याचं म्युटेशन होतं, तेव्हा त्यात अनेक अनुवांशिक बदल होतात. म्हणजे एका विषाणूचं दुसऱ्या नवीन वंशाच्या विषाणूत परिवर्तन होतं. यात काय होतं की ह्या नव्या विषाणूत वेगळी प्रथिनं असतात. अशी प्रथिनं जी आपल्या रोगप्रतिकारक व्यवस्थेला अनोळखी असतात, त्यामुळे आपल्यामध्ये यांच्यापासून बचाव करण्याची शक्ती नसते. त्यामुळे ते गंभीर आजार निर्माण करतात आणि असे विषाणू मग आपल्याला घातक ठरतात. तर असे वेगवेगळे विषाणू ज्यांच्याशी लढताना आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी पडते, ते विषाणू वेगवेगळे संसर्ग निर्माण करतात. आता आपण कोरोना विषाणू बाबत बोलू. बाकीचे विषाणू आपण बऱ्याच काळापासून ओळखतो. आता हा नवा विषाणू आला आहे, नॉवेल कोरोना व्हायरस. तर कोरोना व्हायरसमध्ये RNAचं केवळ एकच सूत्र असतं. याला प्रथिनांचं वेष्टन असतं किंवा प्रथिनांचं कवच किंवा कॅप्सिड म्हणू. आपण इथे पाहू शकतो, इथे मध्यभागी RNAचं सूत्र आहे आणि हे जे सभोवताली आहे ते आहे प्रथिनांचं वेष्टन, प्रोटीन कॅप्सिड. हे खूप महत्वाचं आहे, कारण हे कवच आतल्या RNAचं रक्षण करत असतं जेव्हा तो मानवी शरीराबाहेर असतो. ह्या प्रथिनांच्या वेष्टनामुळे तो वेगवेगळ्या पृष्ठभागावर जिवंत राहतो. आणखी एक छोटी गोष्ट, याचा आकार 100 नॅनोमीटर म्हणजे 1/100 मायक्रोमीटर. म्हणजे हा छोटासा विषाणू जर इतका मोठा असेल तर आपल्या रक्ताची एक पेशी त्याहून 7 पटीने मोठी असेल. हे इथे खूपच छोट्या प्रमाणात दाखवले आहे, जो फक्त इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप मध्येच दिसू शकतो आणि ह्या एका घटकाला म्हणतात वायरियन. तर हा आहे कोरोना विषाणूचा वायरियन. इथे ह्या चित्रात दिसतो आहे त्या प्रथिनांच्या कवचातल्या RNA सह. This protein envelope or capsid round about the outside. Now, coronaviruses are हा झुनोटिक आहे. हा एक झुनोसिस आजारांपैकी एक आहे. Now, the zoonoses illnesses, as the आता name झुनोसिस म्हणजे असा संसर्ग जो आपल्याला प्राण्यांपासून होतो. तर हा कोरोनाचा संसर्ग प्राण्यांपासून होतो. आता मला जर आठवत असेल तर यापूर्वीही कोरोना विषाणूंचे संसर्ग झाले आहेत, अर्थात पॅन्डेमिक म्हणजे जागतिक महामारी जी जगात उद्रेक घडवते. एपिडेमिक म्हणजे स्थानिक महामारी. An epidemic is a large local outbreak. A pandemic. पॅन म्हणजे जगभर परिणाम करणारे, म्हणून पॅन्डेमिक. तर मर्स म्हणजे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम हा कोरोनामुळे 2012 साली झाला होता. आता 2003 साली आलेला सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम सार्स सुद्धा कोरोनामुळे झाला होता. आणि आता आपल्याकडे हा पूर्वी न आढळलेला नॉवेल प्रिव्हियसली अनआयडेंटिफाईड 2019 साली आलेला
नॉवेल कोरोना व्हायरस, जो आज आजार पसरवित आहे. आता आपण पाहूया या कोरोना विषाणूची वैद्यकीय वैशिष्ट्ये काय आहेत. अर्थात आजच्या घडीला फारच मर्यादित माहिती उपलब्ध आहे. ही अलीकडची म्हणजे काही दिवसांपूर्वीची माहिती आहे. तर लोकांमध्ये पुढील लक्षणं दिसू लागतात. 98% लोकांमध्ये तापाचे प्रमाण आढळते. म्हणजे ज्यांना कोरोनाची लागण होईल त्यांना तापाचे लक्षण दिसू लागेल. म्हणजे हे पायरेक्सिवा आहे. तर इथे काय होते की जे विषाणू आपल्या शरीरात सोडतो, ज्याचं निदान आपली प्रतिकारशक्ती करते, ती आपल्या हायपोथॅलमस ग्रंथीतील प्रोस्टाग्लॅन्डिन्स यंत्रणेला सूचित करते. हायपोथॅलमस ग्रंथी जागृत झाल्यावर आपल्याला थंडीने हुडहुडी भरून ताप येतो. Because when your temperature is going up, you feel cold. That increases the body temperature and gives us the fever. Now, खरे तर ही एक चांगली गोष्ट आहे, कारण विषाणू या परिस्थितीत फारसे सुखी नसतात. रुग्णांच्या शरीराच्या उष्ण वातावरणात विषाणूची वाढ फार झपाट्याने होत नाही जितकी ती थंड शरीरात होते. त्याचप्रमाणे शरीराचं तापमान वाढणं म्हणजे तुमची प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता चांगली असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे या तापाकडे आपल्याला एक संरक्षण यंत्रणा म्हणून पाहायला हवं. हा ताप या विषाणूंशी लढण्यासाठी आपल्याला मदत करीत असतो. नॉवेल कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी आतापर्यंत 76% रुग्णांमध्ये खोकला आढळून आला. अंगदुखी किंवा स्नायुदुखी. आठवतं, तुम्हाला फ्लू झाला तर तुम्हाला सर्वत्र अंगदुखी होते, तुमची पाठ दुखू लागते, हातपाय दुखू लागतात. तर अंगदुखी आणि थकवा 44% रुग्णांमध्ये आढळला. तर ही लक्षणं साध्या फ्लू सारखीच असतात. मला काही वर्षांपूर्वी फ्लू झाला होता. मला इतकं आजारी वाटत होतं, म्हणजे साध्या फ्लूने सुद्धा इतकं आजारी वाटत होतं. मला कळत नव्हतं इतकं आजारी का वाटतंय. मला वाटतं कोरोना रुग्णांना सुद्धा असंच खूप तीव्रतेने वाटत असावं. With the influenza and with the coronavirus, I assume these patients are feeling remarkably ill as well. 28% रुग्णांना या विषाणूमुळे घशात खाकरा येतो. 8% रुग्णांमध्ये डोकेदुखी आढळली. 5% रुग्णांमध्ये हिमॅप्टेसिस म्हणजे कफामधून रक्तस्राव होतो. 3% रुग्णांमध्ये डायरिया आढळून आला. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हा विषाणू प्रामुख्याने श्वसन संस्थेवर आघात करतो, पण तो पचन संस्थेवरही आघात करतो. आणि 55% रुग्णांमध्ये डिस्पेनिया आढळला, म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास कमी होत जाणे. तर तुम्ही विचार करा किती गुंतागुंतीची परिस्थिती आहे. तर सिव्हिअर अॅक्यूट रिस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे pneumonia. So you probably know that in the lungs न्यूमोनिया. तर तुम्हाला माहित असेल की आपल्या फुफ्फुसात एअर सॅक म्हणजे वायुकोश असतात. ते साधारण असे असतात. त्यामुळे खूप मोठा पृष्ठभाग मिळतो ज्यावर वायूंची अदलाबदल होते. तर न्यूमोनिया म्हणजे वायुकोष्टिकांच्या पातळीवर संसर्ग होतो. ब्रॉन्कायटिस म्हणजे मोठ्या भागावर, म्हणजे श्वसन मार्गावरील मोठ्या भागावरील श्वासनलिकेवरील संसर्ग. तर न्यूमोनियात फुफ्फुसाच्या ह्या भागात द्रव पदार्थ साचत जातो आणि तो भाग कठीण होत जातो. आणि जेव्हा तिथे द्रव पदार्थ असतो तेव्हा मग कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसातून बाहेर पडू शकत नाही. तर याला म्हणतात न्यूमोनिया. तर या नॉवेल कोरोना विषाणूमुळे हा गुंतागुंतीचा न्यूमोनिया आजार होतो, किंवा नॉवेल कोरोना विषाणूच्या अंशतः संसर्गामुळे न्यूमोनिया होतो. आता बघूया अॅक्यूट रिस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम ARDS. जेव्हा फुफ्फुसात जळजळ होते तेव्हा तो संसर्ग असू शकतो, किंवा जखम असू शकते, किंवा जवळच्या वायुकोष्टिकांमधून स्त्रवलेल्या द्रवांमुळे ती जळजळ असू शकते. या ARDS मुळे वायुकोष्टिकांमध्ये साचलेला द्रव हा न्यूमोनियाचं कारण असते आणि रुग्णाला धाप लागते, श्वास जलद होतो, थकवा, गरगरणे ही लक्षणं दिसू लागतात, किंवा चक्कर येणे,
tiredness, drowsiness, confusion. And मुळात याचा अर्थ असा होतो की आपल्याला प्राणवायूंची कमतरता भासते. we're not getting the oxygen in. So the oxygen might be coming down here. प्राणवायू इथून आत तर येतो, पण रक्ताशी संबंध येत नाही. So the त्यामुळे oxygen in the blood is going to रक्तातील be- प्राणवायूचं प्रमाण कमी It's होतं. called hypoxemia. रक्तातलं प्राणवायूचं प्रमाण Of course, कमी if होण्याला the म्हणतात blood's going down, हायपोक्सिमिया. hypoxemia, there's going to be a त्याने hypoxia. हायपोक्सिया होतं. Not enough शरीरातल्या oxygen पेशींमध्ये in the प्राणवायूची tissues of the कमतरता. body. आपल्याला ही So we know गुंतागुंत these are समजून घ्यायला हवी. complications from the Chinese data. जर आपण छातीच्या एक्सरेचा अभ्यास केला तर छातीतील संसर्गाची माहिती मिळू शकते. Consolidation in the lungs, as you would expect. जो भाग The पोकळ areas होता, which were हवेने hollow भरलेला there होता, have become solid. They तो आता are- घट्ट झाला आहे. they've become solid, they are इतर माहिती consolidated. जी या विषाणूबद्दल मिळते ती म्हणजे या विषाणूची लागण झाल्यापासून डिस्पेनिया म्हणजे श्वास घेण्यास त्रास होईपर्यंत मध्यम कालावधी हा 8 दिवसांचा असतो. चीनमधून मिळालेल्या माहितीनुसार या विषाणूची लागण झाल्याची लक्षणं दिसण्यापासून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास 7 दिवसांचा कालावधी जातो. आणि रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यास लक्षणं दिसल्यापासून 10 ते 10.5 दिवस लागतात. पुन्हा असं दिसतंय की हा विषाणू संसर्ग करण्यात वेळ घेतो. हे खूप लक्षणीय आहे की काही रुग्णांमध्ये ल्युकोपेनिया आढळतो. आपण हे जाणतो की ल्युको म्हणजे रक्तातील पांढऱ्या पेशी आणि पेनिया म्हणजे कमतरता. म्हणजे हा विषाणू रक्तातील पांढऱ्या पेशी कमी करतो. त्यातही विशिष्ट पांढऱ्या पेशी ज्या जंतू संसर्गाशी लढण्यास मदत करतात त्यांना लिम्फोसाइट्स म्हणतात. म्हणजे सुरुवातीला इथे लिम्फोपेनिया दिसून येतो. म्हणजे पुन्हा पांढऱ्या पेशींचं कमी होणं. असं समजलं जातं की विषाणू हे बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जा संस्थेवर विपरीत परिणाम करीत नाहीत. काही ठिकाणी असं म्हटलंय की लिम्फोसाइट्स संसर्गाशी लढत नाहीत, त्यामुळे इथे सुरुवातीला ते कमी होताना दिसतात. नंतर प्रतिकारशक्ती त्यांची भरपाई करते आणि मग ल्युकोसायटोसिस आणि लिम्फोसायटोसिस अपेक्षेप्रमाणे विकसित होतो. जर तुम्ही वैद्यकीय व्यावसायिक असाल तर हे लक्षात घ्यायला हवे की लिम्फोसायटोसिस किंवा लिम्फोपेनिया हे विषाणूच्या संसर्गाचे निदर्शक आहे. इथे संसर्ग अपेक्षित आहे कारण कोरोना हा एक विषाणू आहे. आता याचा संसर्ग कसा होतो हे पाहूया. हा विषाणू झुओनोटिक आहे, त्यामुळे प्राण्यांपासून याचा थेट संसर्ग होतो. मध्य पूर्वेत उंटापासून याचा संसर्ग झाला. जसं सार्स हा काही पाळीव प्राण्यांच्या मांसापासून झाला. काही पाळीव प्राणी, पण ते म्हणजे प्राण्यांपासून येतात. Carnivore anyway. So again these are coming from the wild. जिथून हा विषाणू आला त्या चीनमध्ये हल्लीच काही दिवसापूर्वी या समस्येचा पैलू लक्षात घेऊन वन्य प्राण्यांच्या मांसभक्षणासाठी होणाऱ्या व्यापारावर बंदी घालण्यात आली. हा विषाणू झुओनोटिक असल्याने हे आवश्यकच होतं. तर तो थेट प्राण्यांपासून पसरतो. म्हणजे प्राणी इथे व्हेक्टर आहेत. आता आपण जेव्हा या विषाणूचं मानवी शरीरात उत्प्रेरण म्हणजे म्युटेशन झाले, त्यामुळे तो माणसापासून माणसापर्यंत पसरतोय हे आता आपल्याला माहीत आहे. आणि त्याचा फैलाव थेंबामधून होतो. थेंबामधून म्हणजे जेव्हा तुम्ही उच्छ्वास टाकता, खोकता, शिंकता तेव्हा द्रवाचे सूक्ष्म थेंब बाहेर टाकले जातात आणि तोंडातील संसर्ग झालेल्या लाळेतून निघालेल्या द्रवाच्या थेंबातून हे विषाणू बाहेर फेकले जातात. याला आपण ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतो. आणि हे ड्रॉपलेट समोरच्या व्यक्तीच्या नाकातोंडात किंवा डोळ्यात म्हणजे नाजूक त्वचेच्या अवयवांवर संसर्ग करू शकतात. या प्रकरणात प्राणी व्हेक्टर असू शकतात किंवा माणूस व्हेक्टर असू शकतो. व्हेक्टर म्हणजे एखादी जिवंत गोष्ट जी चल आहे ती विषाणूचा प्रसार करू शकते. तर हा ड्रॉपलेट संसर्ग आहे. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की खोकला किंवा शिंकांमधून या विषाणूंचा प्रसार होतो. त्यामुळे तुमच्यापासून 2 मीटरवर कोणी शिंकले तरी त्याचा तुम्हाला संसर्ग होऊ शकतो, कारण तो अदृश्य थेंबांचा फवारा
हवेतून पसरत असतो, खास करून जेव्हा एखादा नाकतोंड न झाकता शिंकतो तेव्हा. आणि आपण हे विषाणू रोखू शकतो. आपण असं करून ते ओढून घेत नाही, तर आपण रुमाल वापरून तोंड झाकतो. याला म्हणतात पकडा, फेका आणि मारून टाका. तर आपण टिश्यू पेपरवर या विषाणूला पकडतो, कचरा कुंडीत टाकतो आणि तिथे तो हळूहळू मरून जातो. आता जेव्हा आपण उच्छ्वासावाटे हा विषाणू एखाद्या पृष्ठभागावर टाकतो, आपण एखाद्या पृष्ठभागावर खोकतो किंवा शिंकतो, तेव्हा तिथे हा विषाणू त्याच्या भोवती असलेल्या प्रथिनांच्या कवचामुळे 5 दिवस जगू शकतो, ज्याबद्दल आपण आधी बोललो आहोत. कुठे गेले ते? आपण आधी बोललो होतो. तर असो, राहू दे. तर ते प्रथिनांचे कवच. तर तो विषाणू या पृष्ठभागावर सुप्तावस्थेत पडून राहतो आणि तो अशा निष्क्रिय अवस्थेत 5 दिवस राहतो. आणि अशा पृष्ठभागाला आपण काही दिवसांनी हाताने स्पर्श केला तर तो आपल्या हाताला चिकटू शकतो आणि मग असं आपण करतो. आपल्या हाताने चेहऱ्यावर स्पर्श करतो आणि मग तो विषाणू तुमच्या हातावरून तुमच्या डोळ्यात, तुमच्या नाकात, तुमच्या तोंडात जातो आणि मग त्याचा संसर्ग होतो. त्यामुळे हाताची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. हात पूर्ण स्वच्छ धुतले पाहिजेत आणि हात धुण्यापूर्वी हाताने चेहऱ्यावर स्पर्श करू नये. तर थेट थेंबामधून उडालेला हा विषाणू पृष्ठभागावर 4-5 दिवस जिवंत राहतो. आता फॉर्माइट. तर फॉर्माइट म्हणजे असा प्रसारक जो जिवंत नाहीये, म्हणजे एखादा पृष्ठभाग फॉर्माइट होऊ शकतो. बंद वातावरणात या विषाणूने प्रदूषण होण्याचे धोके अधिक असतात, जसे विमान, बस, ट्रेन किंवा कार किंवा छोट्या खोल्या. यामध्ये जर कोणी रुग्ण असेल तर त्याचा संसर्ग इतरांना होण्याचा धोका अधिक असतो उघड्या वातावरणापेक्षा. आता या विषाणूबद्दल नक्की माहीत नाही, पण असा संशय आहे की ज्या रुग्णांना लक्षणं दिसत नाहीत अशांकडून याचा प्रसार होतो आहे. काय होतं की एखाद्याला या विषाणूची लागण होते आणि त्याची प्राथमिक लक्षणं सुरू होण्यापूर्वी म्हणजे प्रोड्रोमो काळात या विषाणूची वाढ त्याच्या शरीरात होत असते, परंतु त्या व्यक्तीला आजारी पाडण्याइतकी वाढ झालेली नसते. त्या काळाला प्रोड्रोमो पिरियड म्हणतात. ती व्यक्ती पुढे जाऊन आजारी पडणार असते, पण आता आजारी नसते. अशी व्यक्ती खोकताना, शिंकताना विषाणूंचा फैलाव करत असते. ती व्यक्ती प्रसारक असते, रोगाचा फैलाव करत असते. अर्थात अजून हे स्पष्ट झालेलं नाही की कोरोना विषाणूच्या बाबतीत हे किती प्रमाणात होतं, पण मला वाटतं ते बऱ्याच अंशी होत असावं. त्यामुळे अलक्षणीय रुग्णांकडून जे प्रोड्रोमो काळात आहेत अशांकडून याचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असावा. काही तज्ञ म्हणतात हा प्रोड्रोमो काळ 2 ते 5 दिवसांचा असतो, तर काहींचं म्हणणं आहे की हा 7 ते 14 दिवसांचा आहे. अजून आपण निश्चित नाही आहोत, पण हे नक्की आहे की बऱ्याच मोठ्या काळासाठी रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत आणि ते या विषाणूचा फैलाव करीत राहतात. ते संसर्गक आहेत. आता हे 2 दिवस आहे की 14 हे अजून निश्चित नाही, पण तो काळ याच्या मध्ये कुठेतरी असणार. म्हणजे विषाणूचा फैलाव होत राहणार जेव्हा रुग्णाला कळत नाही की तो रुग्ण आहे. त्यामुळे ही जी तापमान मोजण्याची यंत्र ज्याने साधारणपणे लोकांचं तापमान मोजलं जातं त्यात हे दिसून येणार नाही, कारण तोवर त्या रुग्णाला ताप आलेला नसेल, कारण तो अद्याप आजारीच झालेला नसेल. तर आपण आपले आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण या विषाणूपासून कसे करू शकतो? तर घरीच राहा. विमान किंवा बस, ट्रेनचा प्रवास टाळा. गर्दीची ठिकाण टाळा. दारं खिडक्या बंद करा. अर्थात हे शक्य नाही, पण ती आदर्श स्थिती असेल. सामाजिक राहू नका, म्हणजे कोणी तुम्हाला भेटायला येणार असेल तर भेटू नका, कारण त्या व्यक्तीला विषाणूची लागण झालेली असू शकते, मात्र तो प्रोड्रोमो काळात असू शकतो. तो म्हणेल की नाही मी ठीक आहे, आपण एक कप चहा घेऊ, पण तो येईल आणि तुम्हाला संसर्ग करून जाईल. तो रोगाचा प्रसारक असेल. तुम्ही मेडिकल मास्क वापरू शकता जे तुम्हाला एका पातळीपर्यंत संरक्षण देऊ शकतात. मी तेच म्हणतो, फक्त एका पातळीपर्यंत.
तुम्ही संरक्षक चष्मे वापरू शकता. ते महत्त्वाचे आहे, कारण जर तुम्ही या वातावरणात असाल तर विषाणूंची लागण तुमच्या डोळ्यावाटे सुद्धा होऊ शकते, अगदी नाक आणि तोंडावाटे सुद्धा. ग्लोव्ज अर्थात जर तुम्ही आरोग्य सेवक असाल किंवा तुम्ही बाहेर जात असाल जिथे रुग्ण असण्याची शक्यता आहे तर ग्लोव्ज वापरणं चांगलं, आणि जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा ते काढून टाका, जेणेकरून सार्वजनिक ठिकाणच्या प्रदूषित पृष्ठभागावरून जिथे लोक खोकत किंवा शिंकत असतात होणारा संसर्ग तुम्ही टाळू शकता. अत्यंत दक्षतेने हात धुणं, नीट हात धुणं, दोन्ही बाजू, तळवे, मागची बाजू, संपूर्ण हात धुणं हे फार महत्वाचं आहे. केवळ सॅनिटायझरच्या भरवशावर राहू नका. अल्कोहोल कदाचित विषाणू मारू शकणार नाही. इस्पितळात जिथे खूप सारे रुग्ण असतात तिथे जाणं टाळा. आता हे बघा, हा सार्स सारखाच संसर्ग आहे, पण अजूनपर्यंत कमी मृत्यूदर असलेला. तर सार्स बद्दल आपण पूर्वी बोललो आहोत. सिव्हिअर अॅक्यूट रिस्पिरेटरी सिंड्रोम साल 2003 10% लोक दुर्दैवाने मरण पावले होते. Very virulent virus. So far, आजवर नॉवेल कोरोना विषाणू 2019चा मृत्यूदर जवळपास 3% दिसतोय. 3%. So it's looking like a less. म्हणजे हा कमी खतरनाक विषाणू दिसतोय, पण अजून हे निश्चित नाही. त्याचा प्रसार आणि संसर्ग सार्स सारखाच आहे, आणि चीनच्या माहितीनुसार एका रुग्णापासून 2 ते 3 जणांना याची लागण होते. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नव्या रुग्णामागे तो दुप्पट किंवा तिप्पट गतीने वाढतो आहे. Incidence being the number of new cases. So treatment. तर आता उपाय. Well, सपोर्टिव्ह म्हणजे आधारभूत. आपल्याकडे कुठलाही चांगला उपाय नाही आहे. स्वतःला उष्ण ठेवा, कीप वॉर्म. आता मला वाटतं की वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत, पण मला वाटतं की तुम्ही स्वतःला उष्ण ठेवा, कारण तुमच्या प्रतिकार शक्तीला विषाणूचं निर्मूलन करायला तुमचं तापमान उष्ण हवंय आणि तुमच्या प्रतिकार शक्तीची कार्यक्षमता ही वाढायला हवी. तर स्वतःला उष्ण ठेवा. शक्यतो पॅरासिटामॉल वगैरे अँटीबायोटिक्सचा वापर टाळा. In children it's different of course, but avoid non-steroidal anti-inflammatories and paracetamol. That's acetaminophen. But who you ask, sometimes people will say take regular paracetamol. It will certainly make you feel better, but it will lower your temperature. माझ्या मते तुम्ही प्रतिकार शक्तीची कार्यक्षमता वाढवा. भरपूर पाणी प्या. There is a risk of renal failure with severe conditions. Should you eat or not? Well, जर भूक लागली तर खा, eat if you पण नाही भूक लागली तरी काळजी करू नका. Don't worry about it. तुम्ही ठीक आहात. मुद्दामून जास्त खाऊ नका. जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा नैसर्गिकपणे चयापचयावर परिणाम होतो. It's really quite normal for the body to go catabolic when it's ill. मला काळजी वाटते की कुठलंही विशिष्ट औषध यावर उपलब्ध नाही. अजून तरी काही परिणामकारक उपचार दिसत नाही. पण आपण हे म्हणू शकतो की अॅक्यूट रिस्पिरेटरी syndromes. And if someone's got pneumonia or they've got this one, अॅक्यूट रिस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, यात पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा पूरक ऑक्सिजनचा पुरवठा महत्वाचा ठरतो. त्यामुळे इस्पितळात दाखल करण्याचे तेच महत्वाचे कारण असतं. 3% मृत्यूदर. लोक लसींवर काम करीत आहेत, पण अजून आपल्याकडे लस नाही आहे. आता काही प्राथमिक मार्गदर्शक तत्त्वे. कोरोनाग्रस्त रुग्णांची लवकरात लवकर ओळख पटवणे, खास करून जे कोरोनाग्रस्त भागात किंवा चीन सारख्या देशात जाऊन आले आहेत त्यांना समोरासमोर भेटण्यापूर्वी त्यांच्या प्रवासाची माहिती मिळवा. So get that history before we meet them face to face, preferably. आरोग्य सेवकांना लागण होणार नाही याची काळजी घ्या. संभाव्य रुग्णांना बस किंवा ट्रेनचा प्रवास टाळण्याचा सल्ला द्या, जिथे ते सर्वत्र लागण करू शकतात.
जोवर तुम्ही PPE पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरले नाही तोवर रुग्णांची तपासणी करताना थेट स्पर्श टाळा. संशयितांना विलगीकरण कक्षात ठेवा आणि त्यांच्या कक्षांची नीट स्वच्छता ठेवा. इतर कक्षात तुम्हाला संशयित रुग्ण आढळला तर त्वरित कक्षातून बाहेर या, हात स्वच्छ धुवा आणि पुन्हा कक्षात जाणे टाळा जोपर्यंत तुम्ही पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरत नाही. इस्पितळात चांगली वाहतूक व्यवस्था, ॲम्ब्युलन्स आणि लोकांच्या गर्दीवर नियंत्रण अगदी आवश्यक आहे. रुग्णांचे विलगीकरण आवश्यक आहे. रुग्ण सोडून गेल्यावर त्या कक्षाची पूर्ण स्वच्छता केल्याशिवाय तो कक्ष पुन्हा वापरू नका. तर हे थोडंसं काही कोरोना विषाणूबद्दल जे आपल्याला आजवर माहीत झाले. तर असा आहे हा कोरोना विषाणू. त्यात जागतिक महामारीच्या सगळ्या शक्यता आहेत. आतापर्यंत असे दिसते की तो प्रसार पावणार आहे, पण त्याचा मृत्यूदर तुलनेने कमी दिसतो. तरीही तो धोकादायक ठरावा. आणि जेव्हा आपल्याकडे त्यावर लस नाही तोपर्यंत आपण ज्या प्रतिबंधक उपाययोजना पाहिल्या त्या महत्त्वाच्या आहेत. तेव्हा याचे प्रसारण होण्याचे मार्ग, तो कसा पसरतो हे लक्षात ठेवा आणि त्याच्या संसर्गापासून आपले रक्षण करा.